काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका निर्णय नाही, संजय राऊतांचं सूचक विधान। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कोणी नाही, संदीप देशपांडे यांच्याकडनं स्पष्ट। माध्यमांमध्ये बातम्या चालत आहेत असं काहीही बोललो नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितला, सूत्रांची माहिती। राज ठाकरे यांच्याकडून मनसे प्रवक्त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची परवानगी, मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना। ठाकरेंच्या सेनेच्या युतीवर आता माध्यमांवर व्यक्त होता येणार। काँग्रेसची सावरकरांबद्दलची भूमिका काय, हे युती करताना राज ठाकरे नक्की विचारतील। राज ठाकरे महाविकास आघाडीत जाण्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया। आगामी काळामध्ये काँग्रेसने निवडणुका स्वबळावर लढाव्यात, मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांसह नेत्यांचा सूर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांचा आढावा। अमरावती आणि वाशिम ग्रामीणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह। संग्राम जगतापांसारखी वादग्रस्त वक्तव्य करू नका, जातीय सलोखा ठेवा, जगतापांवर निशाणा साधत शरद पवारांच्या पदाधिकारी आणि नेत्यांना सूचना। हिंदू महिलांवरच अत्याचार होतात आणि अत्याचार करणारे 100% जिहादीच असतात, संग्राम जगतापांचं वादग्रस्त वक्तव्य। तर मुस्लिम समाजाकडून जगतापांच्या विरोधात परभणीमध्ये तक्रार दाखल। चंद्रकांत पाटलांमार्फत भाजपकडून माझ्यावर मुक्का लावण्याची तयारी, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला, दंगेकरांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप। पुण्यामध्ये दंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, महायुतीमध्ये दंगा नको, दंगेकरांना सांगितलं, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, दंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। दंगेकरांवर हल्ल्याची भीती, दंगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकार जबाबदार, रोहित पवार यांचा इशारा। पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना विकला, शेतकरी नेते कुलदीप करपेंचा आरोप। कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता कारखाना विकल्याचा दावा। जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात, कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात, विजय वडेट्टीवार यांची जरांगे यांच्यावर टीका। 17 ऑक्टोबरच्या परळीमधील ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार, मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला देण्याला आमचा विरोध, मुंडेंचं विधान। नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी, मुख्य आरोपींपैकी एक अजय बोरिसा अटकेत। निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य, निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा, राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधव, अभिजित पानसे सहभागी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील पाठिंबा। यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा संशय, औषधाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये दिले, अहवालाची प्रतीक्षा। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत निर्णय, कर्मचाऱ्यांची थकबाकी देयकं चुकवण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद। डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, गाझा युद्धविरामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रम्प यांचं दिमागदार स्वागत, हमासच्या कैदेतून ओलिसांची सुटका केल्यामुळे शांतता पुरस्कार।